पालघर लोकसभेसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू झालेला आहे आणि आता केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शाह यांची वसईमध्ये सोमवारी जाहीर सभा होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांची मंगळवारी देखील जाहीर सभा होणार आहे। त्यासाठी वसईमध्ये 3 ते 4 हेलिपॅड बनवण्याचं जोरदार काम सुरू आहे। एक हेलिपॅड जे आहे मधुबनमध्ये बनवण्याचं काम सुरू आहे, दुसरं हेलिपॅड जे आहे की जीवदानी परिसरामध्ये बनवण्याचं सुरू आहे आणि हे सनसिटी परिसरात 3 हेलिपॅड बनवणार आहे। एक हेलिपॅड जे आहे स्पेशल अमित शाह यांच्यासाठी आहे, तर दुसरं जे हेलिपॅड आहे ते चक्क जे आहे कब्रस्तानमध्ये बनवण्यात आलेलं आहे। वसईच्या सनसिटी परिसरामध्ये सर्वधर्मीय दफनभूमी आहे आणि या दफनभूमीमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या 2 वर्षापूर्वी वाद झाला होता। 2 धर्मांमध्ये तेढ देखील निर्माण झाली होती आणि त्याच ठिकाणी जे आहे लेवलिंग करून हेलिपॅड बनवण्याचं काम सुरू आहे। JCP देखील तिकडे फिरत आहे आणि हे संपूर्ण प्रकरण न्यायालयामध्ये प्रविष्ट आहे। असं असताना इथे जोरदार हेलिपॅड बनवण्याचं काम सुरू आहे। 2 ते 3 वर्षापूर्वी इथे काही विशिष्ट समाजाच्या बांधवांनी जे आहे इथे एक मृतदेह देखील पुरून तिथे कबर देखील बनवली होती। त्यामुळे आता काही लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव नाराज होण्याची शक्यता आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सनसिटी परिसरात हजारो एकर जागा खाली आहे। असं असताना या सर्वधर्मीय दफनभूमीच्या मध्येच का हेलिपॅड बनवलं जात आहे, आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर जागा आहे तिथे का बनवलं जात नाही, याबाबत आम्ही पोलिसांची देखील माहिती घेतली, महानगरपालिकेची देखील माहिती घेतली। सनसिटी परिसरात 3 हेलिपॅड बनवले जातात, त्यातील एक हेलिपॅड जे आहे स्वतंत्र अमित शाह यांच्यासाठी आहे, दुसरं हेलिपॅड जे आहे CM साठी आहे आणि तिसरं हेलिपॅड जे आहे अमित शाह यांचे स्पेशल मीडिया प्रतिनिधी येणार आहेत त्यांच्यासाठी आहे। परंतु हा घाट का घातला हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। हे लवकरात लवकर शिफ्ट करावं अशी मागणी आता लोकांकडून होत आहे। यावर काही लोकांचे जे भडकलेले लोक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणे आपण ऐकूयात। मुझे अभी पता चला जहाँ पे बॉडी दफन है कब्रिस्तान के लिए रिजर्व जगह के अंदर हेलीपैड बन रहा है, तो ये हमारे साथ में अन्याय है और इस तरीक़े का अन्याय नहीं करना चाहिए, ये मैं प्रशासन से विनती करूँगा। और अभी पता चला कि उसमें जो कब्र है उसमें उधर ही हेलीपैड बन रहा है, तो हमारे साथ अन्याय नहीं किया जाए, इतना ही मैं कहूँगा। क्योंकि ऑलरेडी हज़ारों एकड़ जगह आजू बाजू में खाली है, सिर्फ वही ज़मीन पे जहाँ पे कोर्ट में NGT में केस पेंडिंग है वहीं पे हेलीपैड बनाना ये गलत है और हमारे साथ अन्याय नहीं किया जाए। मुस्लिम समाज की तरफ से और बहुजन विकास आघाड़ी के कार्यकर्ता की तरफ से मैं प्रशासन से विनती करूँगा।